सिंधुदुर्गातील सांगली गावात फणसाच्या झाडाला ग्रामदैवत गिरोबा म्हणून दैवत मानलं जातं आणि त्याची प्रतिष्ठापना केली जाते। होळी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला हा सोहळा मोठ्या थाटात पार पडला। ही आगळीवेगळी परंपरा पूर्वापार सुरू आहे। यावर्षी गिरिजानाथाच्या मूर्ती प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात करण्यात आली। सिंधुदुर्ग जिल्ह्यात होळीच्या आदल्या दिवशीपासून शिमगोत्सव सुरू होतो। अशीच एक आगळीवेगळी पूर्वापार चालत आलेली परंपरा सावंतवाडीत सांगली या गावात सुरू आहे। या गावात देव म्हणून फणसाचं झाड ग्रामस्थ एकत्र येत ठरवतात। ते झाड तोडून गोलाकार आकार देऊन त्याची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येते आणि मध्यरात्री विधिवत प्राण प्रतिष्ठापना करून मंदिरात ठेवलं जातं। सांगली गावाचं ग्रामदैवत झाड असलेलं हे देशातील एकमेव मंदिर आहे। हर हर महादेवच्या जयघोषात लाखो भाविकांच्या उपस्थितीत गिरोबाची प्रतिष्ठापना करण्यात आली। तळ कोकणात सण म्हटलं की वेगवेगळ्या रूढी परंपरा पाहायला मिळतात। गणेशोत्सवानंतर कोकणातील मोठा सण म्हणजे शिमगोत्सव। सांगली गावचं ग्रामदैवत झाड असलेलं हे देशातील एकमेव मंदिर आहे। हिंदू संस्कृतीत वड, औदुंबर, पिंपळ अशा वृक्षांना दैवत मानलं जातं। अशीच एक परंपरा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांगली गावात फणसाच्या झाडाला गिरोबा म्हणून दैवत मानलं जातं।